सकाळ झाल्यानंतर वारकरी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतात आणि सकाळी 5 वाजल्यापासून वारकरी जे आहेत ते एक एक टप्पा पार करत असतात। मात्र या वारकऱ्यांची सेवा म्हणजे सकाळी चहाची व्यवस्था जी आहे ती गावोगावी केली जाते आणि आता मी केडगाव चौफुल या ठिकाणी आहे। एक ग्रुप आहे, या ग्रुपच्या वतीने चहाचं वाटप केलं जातं आहे। आपल्याबरोबर या ठिकाणचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्यावर बातचीत करणार। बाबा काय सांगाल, कधीपासून तुम्ही सगळी सेवा करताय, चहा वाटप केलं जाते, किती वारकरी येतात आणि किती वाजता सुरू केले तुम्ही सकाळी? हे सर्वसाधारण 7 ते 8 वर्षे आपण ही सेवा करतो। गोरगरिबांना त्याचा चहाचा लाभ मिळावा, सकाळची वेळ असते तर आपण जवळजवळ सकाळी 6 ते लोके तुकाराम महाराजाची पालखी आमच्या समोरून जाईपर्यंत आम्ही याचे चहाचे वाटप चालू ठेवतो आणि सर्वांना त्याचा लाभ मिळतो। सकाळचा चहा पाण्यामुळं लोक त्यांना सवय असल्यामुळं त्या चहाचा हे आहे आमचं। किती दूध लागतं? किती? आता जवळजवळ 200 लिटर दूध आहे आणि 200 लिटर दूध आणि साखर आणि भारतली चहा पावडर, फिल्टर पाणी चहासाठी वापरतो आम्ही। त्यामुळं लोकांना इथं 7-8 वर्षाचे असल्यामुळं लोक आवर्जून आमच्याकडं चहा आणि सगळे हे मोफत कार्य सेवा आहे तुकाराम महाराजांची, माऊलींची, याकरता आमची सेवाभावी चाललेलं आहे। गेले अनेक वर्ष तुम्ही वारी पाहत आलात, आता तुमचं वय किती? त्यावेळीची वारी ना आत्ताची वारी काय अनुभव आहे? जवळजवळ 75% लोकांच्यामध्ये देवाची, संतांची आवड निर्माण होत चाललेली आहे आणि लोकांचं याच्यामध्ये ओढ चाललेली आहे। पूर्वी आम्ही लहान असताना 1000-500 लोक असायची, आता जवळजवळ लाखोच्या संख्येने लोक धार्मिकरित्या माऊलीबद्दल, संत तुकाराम महाराजांच्या पालखीबरोबर जातात। चहा वाटप पालखी जाईपर्यंत? हो, पालखी इथून पुढे सगळं कुटुंब दिसते तुमचं? हो, संपूर्ण नवले परिवार, फुरसंगी पुणे काय नवले परिवाराच्या वतीने चहा वाटप असतं? हो, नवले परिवाराच्या वतीने। सकाळी कितीला सुरू केलं? सकाळी 6 वाजता सुरू केले तर जोपर्यंत पालखी इथून आमच्या पुढून जात नाही त्या सर्व कधी वाटलंय का पालखी जायच्या आधीच सगळं संपलंय, चहा संपलं? नाही, त्याची आम्ही कमतरता होऊन देत नाही, कमी पडत नाही आणि कमी पडून देणारही नाही आणि उत्कृष्ट दर्जाचा चहा आम्ही सर्वांना देतो। नक्की वारकऱ्यांना सकाळी चहाची सवय असते आणि हीच व्यवस्था जी आहे ती नवले परिवाराच्या वतीनं केडगाव या ठिकाणी केली जाते। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।